कोविड-19 मुळे बऱ्याच नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे हाताला काम नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. महागाईने गरिबांचे पार कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशातच महागाई रोखण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महिला तालुका व शहर शाखा नांदुराच्या वतीने महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार नांदुरा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. तालुका अध्यक्ष सुनंदा इंगळे व शहर अध्यक्ष प्रमिला वाघ यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनास निर्देश देणे, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तसेच घरांची पडझड झाली, त्यांचे स्थळ परीक्षण व चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. केशरी व पिवळे राशन कार्ड असूनही बऱ्याच लाभार्थ्यांना राशन दिले जात नाही. त्या कार्डधारक लाभार्थ्यांना राशन देण्याचे शासनास आदेश द्यावे. निराधारांचे प्रलंबित 6 महिन्यापासूनचे मानधन त्वरित देण्यात यावे. महिलांवर राज्यभर मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांना लवकरात लवकर व कठोर शिक्षा देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्षा सुनंदा इंगळे, शहराध्यक्षा प्रमिला वाघ, जिल्हा आयटी प्रमुख ॲडव्होकेट रागिनी तायडे, छाया निंबाळकर, राजकन्या निंबाळकर, सुमन हिवराडे, श्रावस्ती वाघ, ॲडव्होकेट सदानंद ब्राह्मणे, अनिल तायडे, सुरेश हिवराडे, सुनील खंडेराव इत्यादींच्या सह्या आहेत. भाजीपाला, धान्य याचे भाव हे सर्वसामान्यांना परवडणारे असे नाहीत. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसील नांदुरा येथे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर जे महिलांवरती होणारे अत्याचार आहे, आताच आपण बघितलं की 2-3 दिवसापूर्वी मुंबई येथे झालेला रेप आहे, त्या संदर्भात परत कालचीच गोष्ट खामगाव येथे लहान 6 वर्षाच्या मुलीवरती जो बलात्कार झालेला आहे, या समर्थन आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे तहसील नांदुरा येथे तहसील साहेबांना निवेदन दिलं आहे. हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे.